Hello everyone, welcome back to day 3. इंग्लिश स्पीकिंग जर्नीच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या दुसऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला 5 मराठीची वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी दिली होती. तर काहींनी मला व्हॉट्सअप केले. चांगला प्रयत्न होता, पण सर्वांसाठी एक सल्ला आहे, पहिल्यांदा ऑफिशियल लँग्वेज शिका, औपचारिक, नंतर तुम्ही अनौपचारिक लिहू शकता. तर प्रयत्न चांगला होता, पण साधी सिंपल वाक्य होती. जर तुम्ही वाक्य सोडवताना फक्त त्यातला काळ जरी लक्षात घेतला असताना तर सिंपल अगदी वाक्य सोडवता आली असते. तर पहिलं वाक्य होतं, मी सकाळी दररोज 6 वाजता उठतो. आय वेक अप ॲट 6 o'clock एव्हरी मॉर्निंग. साधा वर्तमान काळ. दुसरं वाक्य होतं, काल मी माझ्या मित्राला भेटलो आणि आम्ही खूप गप्पा मारल्या, रात्री खूप गप्पा मारल्या. काल yesterday I met my friend and we talked a lot. साधा भूतकाळ. तिसरं वाक्य होतं, जर मला संधी मिळाली तर मी एअर होस्टेस किंवा पायलट होईन. जर मला संधी मिळाली, हे बऱ्यापैकी सर्वांचं बरोबर होतं. इफ आय गेट अ चान्स आय विल बिकम an air hostess or a pilot. If I get a chance, I will become an air hostess or a pilot. साधा भविष्यकाळ. चौथं वाक्य होतं, कालपर्यंत मला इंग्रजी बोलता येत नव्हतं, आज मी सफाईदार इंग्रजी बोलू शकत आहे. Till yesterday, I couldn't speak English. Today, I can speak English fluently. शेवटचं वाक्य होतं, यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं नाही, तर सातत्य आणि आत्मविश्वास तेवढाच गरजेचा आहे. यशस्वी होण्यासाठी, टू अचीव सक्सेस, टू गेट सक्सेस, नॉलेज अलोन is not enough. Consistency and self-confidence are also important, equally important. हे असं कोणी सोडवलं असेल तर त्यांचे सर्व वाक्य बरोबर आहेत. मला बरेच विचारतात की आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही कारण आम्हाला ग्रामर येत नाही. तर मी म्हणते की तुम्हाला सगळं ग्रामर शिकायची गरज नाही आहे. काही बरोबर ग्रामर शिकला तर तुम्ही बरीच वाक्य इंग्रजीमध्ये लिहू शकता. तर राईट ग्रामर 3 गोष्टींपासून सुरू होतं. तर त्या 3 गोष्टी कुठल्या? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आज आपण इंग्रजीचा खरा पाया आजपासून शिकणार आहोत, इंग्लिशचा खरा पाया. तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या 3 गोष्टी शिकला तर तुम्ही इंग्रजीची हजारो वाक्य सोडवू शकता इंग्लिशची. तर सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, कर्ता. सब्जेक्ट मीन्स एव्हरी पर्सन, ॲनिमल और थिंग दॅट डज ॲक्शन. कर्ता कोण कोण आहेत? आय, वी, you, he, she, it, they, India, my mother, my father, my friend, Rahul, the dog, the cat. हे सर्व कर्ता आहेत. जे कृती करतात ते कर्ता, सब्जेक्ट. त्याच्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापद. जी क्रिया चालू आहे ती क्रिया. म्हणजे कर्ता काय करतो याचं जर उत्तर असेल तर क्रियापद. कर्ता जे करतो त्याचं उत्तर म्हणजे वर्ब. आणि नियम लक्षात ठेवा, नो वर्ब नो सेंटेन्स. जर वर्ब नसेल, क्रियापद नसेल तुमच्या वाक्यामध्ये तर ते वाक्यच होत नाही, त्याला वाक्य म्हणतच नाहीत. तर वर्ब खूप महत्त्वाचा आहे. तर वर्ब कुठले? ईट,
ड्रिंक, वॉक, रन हे सगळे वर्ब. मी खातो, आय ईट. आय कर्ता, ईट क्रियापद. ऑब्जेक्ट, तिसरा आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर कशावर क्रिया केली जाते किंवा कशाचा वापर केला जातो त्याला कर्म म्हणतात. म्हणजे कर्ता काय करत आहे, कशावर करत आहे, कशाचा वापर करत आहे. जसं मी पुस्तक वाचत आहे, मी पुस्तक वाचतो. आय रीड अ बुक. आय कर्ता, रीड क्रियापद, अ बुक कर्म. तर तुम्ही एक पॅटर्न लक्षात ठेवा. कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ह्या पॅटर्नमध्ये इंग्लिशची बहुतांश वाक्य आहेत. जर हा पॅटर्न तुम्ही शिकला तर तुम्ही खूप हजारो वाक्य बनवू शकता. आताच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, आय रीड अ बुक. तर तुमच्याकडे गुगल आहे, तुम्ही वर्ब सगळे सर्च करा, वर्ब सगळे पाठ करा, वर्ब वाचा. आणि डेली तुम्हाला मी प्रॅक्टिस दिली आहे 10 मिनटं इंग्रजी ऐकण्याची, वाचण्याची, ते पण ठेवा. तर एक पॅटर्न मी आज तुम्हाला शिकवला आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कारण हा पॅटर्न जर तुम्ही लक्षात नाही ठेवला तर टेन्सेस काळ शिकवताना तुम्हाला काही समजणार नाही. ॲक्टिव्ह व्हॉईस शिकवण्याच्या अगोदर ह्या पॅटर्न तुम्ही चांगल्या पद्धतीनं आत्मसात करायला पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्ब, क्रियापद, क्रियापदाचे प्रकार, कारण हे पण काळ आणि ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस, पुढचे वेगवेगळे सेंटेन्सेस कन्स्ट्रक्शनमध्ये हे खूप गरजेचं आहे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आणि क्रियापदाचे प्रकार, वर्ब, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण हा पॅटर्न शिकला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये वर्बचे प्रकार, क्रियापदाचे प्रकार आपण बघू. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.